नमस्कार, story.com या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत। आत्ताच काही वेळापूर्वी बीडमध्ये एक मोर्चा झाला आणि प्राजक्ता माळीची एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली। दोन वेगवेगळे विषय आहेत, मात्र दोन्ही एकाच विषयासंदर्भातले आहेत। जितेंद्र आव्हाड यांचा बीडच्या सभेतला एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला आणि तो राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट केल्यानंतर त्याच्यावरनं खूप चर्चा सुरू झाली। त्याच वेळी इकडे प्राजक्ता माळीने सुद्धा काही आरोपांचं खंडन केलं आणि त्याची सुद्धा एक चर्चा सुरू झाली। 2 ते 3 प्रश्न मी रुपाली पाटील ठोंबरे यांना विचारणार आहे, ते आता माझ्या सोबत आहेत। याच विषयावरती बोलण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचा जो विषय आहे व्हायरल स्क्रीनशॉटचा, त्याच्यावरती मला स्क्रीनशॉटवरती बोलायचंच आहे। पण त्यापूर्वी आत्ताच तुम्ही पत्रकार परिषद पाहिली प्राजक्ता माळीची। सुरेश धस यांच्यावरती त्यांनी त्या कुटुंबासह त्याच्यात आल्या होत्या, अक्षरशः त्यांना त्यात अश्रू अनावर झाले। एका महिला कुणी सोशल मीडियावरती चर्चा होणं ठीक आहे, पण एका आमदाराने एखाद्या अभिनेत्री विरोधात जबाबदारपणे असं बोलणं, याच्यामुळे हा विषय नेमका कोणत्या दिशेने जातोय? मुळामध्ये लक्षात घ्या की आमदार सुरेश धस हे एक सिनियर आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत। त्यांनी जबाबदारीने बोलणं गरजेचं होतं। बीडमध्ये जे काही मस्साजोग हत्याकांड, सरपंच देशमुखांची हत्या झाली, ते गंभीर प्रकरण आहे। अशा या गंभीर प्रकरणामध्ये बीडमध्ये जे काही कार्यक्रम, मनोरंजन कार्यक्रमासाठी कुठल्या अभिनेत्री आल्या किंवा कुठल्या डान्स कलाकार आला, याचा काहीच संबंध नाहीये। म्हणजे तुम्ही नाही ना ठरवू शकत कुणाला कोण आणायचे, आणि त्या अभिनेत्रींना किंवा त्या कलाकारांना अधिकार आहे की त्यांनी कोणाचा कार्यक्रम स्वीकारायचा आहे आणि कोणाचा नाकारायचा आहे। त्याच्यामुळे आज इतक्या दिवस हे सगळं चालू आहे। आम्ही महायुतीसोबत आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगतोय की सरपंच देशमुख यांची जी हत्या झाली त्या मारेकरांना शिक्षा झाली पाहिजे। आत्ताचीच बातमी आहे की जे अर्धे मारेकरी सापडलेत, बाकीचे जे फरार आहेत, त्यांच्या मालमत्तेवर सरकारने टाच आणलेली आहे। याला म्हणतात कारवाई। आता जेव्हा धसांनी या अभिनेत्रींचा विषय काढला, तर कुठेतरी या बीडमध्ये घडलेल्या घटनेची राजकीय पोळी हे भाजत आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला कळून आले। आणि मग त्या अभिनेत्रींची नावं किंवा त्यांना अपमानित करण्याचा अधिकार सुरेश धस यांना कोणी दिला? त्याच्यासाठी तर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं नाही। ते म्हणले की प्राजक्ता माळी कुठेतरी हॉटेल बिटेलवर, तुम्हाला काय, तुम्ही पार्टीवर आहात का? प्राजक्ता माळी त्या हॉटेलवर जातील नाही जातील तो त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। त्यांची नावं घेऊन त्यांना ज्या पद्धतीने अपमानित केलं, ज्या पद्धतीने एक लज्जा उत्पन्न होईल असं वक्तव्य आहे, त्याच्यानंतर त्यांची बदनामी केली, तर प्राजक्ता माळी किंवा ज्या अभिनेत्रींची नावं घेतली ती त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करू शकतात। त्यांनी एक त्याच्यामधलं त्यांचं ऑब्झर्वेशन पण सांगितलं की सुरेश धस यांनी जे आरोप केले ते फक्त लोकांच्या टाळ्या आणि हसू मिळवण्यासाठी मीडियासमोर कुत्सितपणे ते केलंय। प्राजक्ता माळी यांनी सांगितलं ना, शेवटी प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रीला समोरून बोलावं लागलं, कारण का सोशलवर ज्या पद्धतीने विकृत ट्रोल करतात किंवा घाण बोलतात, ही कुठली, म्हणजे तुम्ही त्या द्रौपदीचं वस्त्रहरण परवडलं, पण या सोशलवर अशा घाण पद्धतीने बोलणाऱ्यांना आवरलं नाही, तर अनेक प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रींना समोरून गुन्हा दाखल करावा लागेल। आणि त्यातनं आमदार असलेले किंवा लोकप्रतिनिधी असलेली जर लोक अशी वक्तव्य करत असेल, तर कायदेशीर कारवाई करण्याचा प्राजक्ता माळी यांना अधिकार आहे आणि तो त्या बजावते। जितेंद्र आव्हाड यांच्या स्क्रीनशॉटचा विषय तुम्ही आता फेसबुक पोस्ट काही वेळापूर्वी केली। जितेंद्र आव्हाडांचा तुम्हाला सवाल आहे की हे नेमकं तुमच्याकडे आलंय कुठून? सगळ्या सोशल मीडियावर आहे। जितेंद्र आव्हाडांनी ते ज्याला पाठवलं त्याच्याकडनं अजून कुणाकडं गेलं का काय, म्हणूनच तो स्क्रीनशॉट मी महाराष्ट्र पोलिसांना पण पाठवलेला आहे। माझ्याकडनं आलं कुठून? जितेंद्र आव्हाडांना स्वप्न पडलं होतं का की ज्या गुन्ह्यात ते कोणी म्हणजे जे राजकारणी पोळे फासतात की धनंजय मुंडे तिथं होते, ते इन्व्हॉल्व होते, हे जितेंद्र आव्हाडांकडे कुठनं आलं? त्या गोष्टीला म्हणजे जो काही पुरावा पाहिजे, तो पुरावा जो माझ्याकडं सोशल मीडियाच्या माध्यमातून आला, तो मी पोस्ट केला की तुम्ही आग लावण्यासाठी आला होता का? आणि ते स्क्रीनशॉट मी तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांना दिलेले आहेत। तो स्क्रीनशॉट जे तुमचं बोलणं आहे ते तुम्ही केलं का नाही सांगा, ते पोलीस काढतील। नाही तर ज्यांनी हा स्क्रीनशॉट आमच्या समोर, सूत्रांसमोर किंवा सोशल मीडियामध्ये आणल्यात, त्याचा तपास करा, खरा का खोटा करे।
खरा का खोटा कळेल. माझ्याकडनं कुठे आला जितेंद्र आव्हाडांनी विचारायला? तुम्हाला काय स्वप्नात पडलं होतं का धनंजय मुंडेंनी किंवा कुणी काय केले? जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडणारच नाहीये हे सरकारनी, महायुतीने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आज जी बीडची आणि तो स्क्रीनशॉट संपूर्ण सोशल मीडियावर आहे. आता जितेंद्र आव्हाड भाऊचं म्हणणं असेल की तो खोटा आहे, तर पोलिसांनी त्याचा तपास करावा. त्यामध्ये त्यांच्या शिवराज बांगर नावाचा त्यांचा ज्याला ते सांगत आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांनी ज्या मित्रांकडे पाठवलं त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. आणि मग त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर त्यांना मिळेल की हा कुठून आला. ते हे म्हणतायत की तुम्ही धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न, म्हणजे हा एकंदरीत प्रयत्न चाललाय वाचवण्याचा. मी पुन्हा सांगते की त्यांना मला वाचवण्याची गरज काय आहे? ते मंत्री आहेत, ते स्वतःहून येऊन सांगितलं की जे कोणी आरोपी खुनाचे आहेत त्यांना सोडणार नाही, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. परंतु जितेंद्र आव्हाड धनंजय मुंडेवर राजकीय पोळी भाजण्याचा जो काही प्रयत्न करतायत तो महाराष्ट्राच्या समोर आलाय. सकाळी धस बोलले, आमदार धस बोलले बीडमध्ये गुन्हेगारी वाढली म्हणतात, किंवा स्वतः आमदार धस यांनी जी काय अमोल मिटकरीला तू माझ्या नादी नको लागू, तू नवीन आहे, तू उंटाचा टिंब घेऊ नको, हे जे वक्तव्य, हे काय होतं मग? गुन्हेगारी वाढवणारे आणि समाज अशांत करणारे, बीड पेटवणारे, त्यांचे तर स्क्रीनशॉट मी सगळ्यांसमोर दिलेले आहेत. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझी मुख्यमंत्र्यांना, गृह खात्याला विनंती आहे की सातत्याने जी काही गुन्हेगारी घडते त्या गुन्हेगारीला न्याय न देता किंवा त्याचा तपास योग्य दिशेने न होता ही जी लोक समाज अस्थिर करतात किंवा तेढ निर्माण करतात किंवा चुकीचं वक्तव्य करतात यांच्यावर गुन्हे दाखवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बीडच्या सभेतलाच विषय आहे. आज जो कार्यक्रम बीडमध्ये झाला श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता, पण त्यात इंटेन्शन धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे होतं सर्वांचं. तुमच्या पक्षाच्या आमदारांचं सुद्धा तेच इंटेन्शन होतं. मला तेच सांगायचंय की आमच्या पक्षातल्या आमदारांनी काय सांगितलं की सरपंच देशमुख यांची जी हत्या झाली त्या गुन्हेगारांना अटक करण्यात झाली पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही बीडमध्ये गेलात किंवा जे तपास अधिकारी आहेत तिथले पोलिसांचे सुद्धा बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि CID कडे तपास देण्यात आलाय. पोलीस काढतील ना शोधून. जर ज्याच्यात जे आरोपी आहेत, ज्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, ज्या लोकांनी तिथे बीड अशांत करण्याचा निर्माण केला आहे आणि जे राजकीय लोक जे बोलतायत ना ते बघा, त्यांना तिथं संधी मिळाली नाही. मग मला नाही तर तुलाही नाही, ही राजकारणाची फार जी नवीन आणि घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे ना, ही घातक आहे महाराष्ट्रासाठी. आणि त्याच्यावर नक्कीच तो जो स्क्रीनशॉट मी दिलाय त्याच्यावर चौकशी करून हे सगळे त्याच्यामध्ये येतील. आपला मोटिव्ह काय आहे की जी हत्या झाली ती हत्येचे मारेकरी जे आहेत त्यांना अटक होणं आणि त्यांना शिक्षा होणं, ते सोडले. आणि धनंजय मुंडे किंवा बाकीचे जे कोण आहेत हे जे विरोधक किंवा जे आहेत, म्हणजे काही आमचे महायुतीतलेच आहेत, जे काही आमच्या पक्षातले आहेत, तर मग मी विचारलं आमदार आपले धस भाऊंना की मुख्यमंत्री साहेब म्हणले कोणालाही सोडणार नाहीये, त्यांच्यावर विश्वास नाहीये का? आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि गुन्हेगारांना सोडताच कामा नये. हे जे राजकीय पोळी साधून जो स्टंट केला जातोय, ते जे स्क्रीनशॉट तुम्ही वाचले तर शेवटचं लिहिले त्या मुंड्याला आणि त्या अजितला असं ते त्यांनी म्हणलेले. या सगळ्या गोष्टी आहेत ना, कुठून आले? म्हणजे एवढं काय शौकी तुम्ही हे होताय? तुम्ही लिहिलेत म्हणून ते आलेत, तुम्ही लिहिलेत म्हणून आलेत. आणि ते जे काही आता त्यांच्या ट्विटरवर त्यांनी तो फेक टाकून टाकलेला आहे, हा डिसाइड नाहीये की हा फेक आहे म्हणून. हा पोलिसांनी सांगावा तपास करून. आणि तो कुठून आलाय तर तो जितेंद्र आव्हाडांचा मोबाईल, शिवराज बांगरचा मोबाईल आणि त्याचे ते मित्र ज्याला पाठवले व्हॉट एव्हर की बाबा बघ आव्हाड साहेब काय बोलतात म्हणून कुणाला पाठवला असेल. असेच असतात गुन्हेगार. पिक्चर बघायला जाणे किंवा बायकोला भेटायला जाणे किंवा मैत्रिणीला भेटायला जाणे किंवा फुशारकी मारण्यामध्ये त्याच्यामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये हे आहे. बीडचा सुरेश धसांवर मी परत येतोय. प्राजक्ता माळीच्या आरोपानंतर ते म्हणाले की मी तिची माफी मागण्याचा काही संबंधच येत नाही. त्यांचं हे पहिलं स्पष्टीकरण होतं. याशिवाय
ते सातत्याने आरोप पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, या भोवतालीच त्यांचे फिरतायत. पंकजा मुंडेताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, त्याच्यानंतर धस भाऊ असतील, हे तिघही बीडमधले राजकारणी आहेत. यांचा इतिहास आपल्यापासून लपलाय का? नाही. त्याच्यामुळे धस भाऊ आधीपासून मुंडे साहेबांपासून काम करतायत. मग नंतर दोघं बहीण भाऊ वेगळे होते, मग ते पंकजाताई सोबत होते, नंतर ते परत दोघं बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर धस भाऊला काहीतरी त्रास होत असेल. त्याच्यामुळे ते बीडमधली जी राजकीय नेतृत्वाची लढाई आहे त्याचा तुम्ही या गुन्हेगारीचा वापर करून नाही ना केलं पाहिजे. जी घटना घडली त्याच्यामध्ये उलट या सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन त्याचा तपास करून त्या कुटुंबाला न्याय देणं गरजेचं आहे. परंतु पुन्हा सांगते की काल त्यांच्याच वक्तव्यावरनं, त्यांच्याच वागण्यावरनं इथे कुठेतरी राजकीय पोळी भाजली जातीये. त्याच्यासाठीच आहे. म्हणून सकाळी धसांबद्दल म्हणजे काल धस बोलले आणि आज जे ॲक्च्युली कालच हा स्क्रीनशॉट होता, परंतु आला असेल, परंतु आज जे बोलले ते कोण? जितेंद्र भाऊ आव्हाड. तर ही पुष्टी आहे ना हो, ही पुष्टी आहे. आणि तुम्ही काहीही क्रिएट करत असाल, तुम्ही एखादा 2 जातीत तेढ निर्माण करणे, महाराष्ट्र अस्थिर करणे, एक विरोधक म्हणून ती तुम्हाला सवय लागली म्हणून करत असाल. मी एक वकील आहे, त्यातनं मी समाजकारणामध्ये जेव्हा येते तेव्हा कुठल्याही गोष्टीची ती मी खात्री करूनच बोलत असते. त्यामुळे तुमचा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्हीच पोलिसांनी तपासून घेणं गरजेचं आहे. आणि जे बीड अस्थिर करत आहे, जो महाराष्ट्र अस्थिर करत आहे, त्या सगळ्यांवर तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे, अशी माझी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गृह खातं यांना विनंती आहे. खूप धन्यवाद रुपालीताई. तर रुपालीताईंनी बीडच्या विषयावरती जितेंद्र आव्हाडांचा विशेषतः स्क्रीनशॉट असेल त्याच्यावरती त्यांचं आता परत एकदा म्हणणं मांडलं जितेंद्र आव्हाडांचा रिप्लाय आल्यानंतर. कारण त्यांनी सर्वात आधी तो स्क्रीनशॉट ट्विट करून सोशल मीडियावरती टाकून जितेंद्र आव्हाडांचं इंटेन्शन सभेतलं काय होतं ते दाखवलं होतं. तुमच्या प्रतिक्रियासुद्धा व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.